नमस्कार मंडळी. नाश्त्याला काय करू हा विचार करतच होते, तोपर्यंत आठवलं की रात्रीच्या शिळ्या चपात्या उरलेल्या आहेत. मग आपण त्याचा चमचमीत तुकडे करून घेऊया. आणि हे चपात्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत, तर ह्या हातावर नाही तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. एकटीच असल्यामुळे असा कधी कधी शॉर्टकट घ्यायला लागतो. तर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आज वातावरण बघा किती ऊन पडलं आहे, त्यामुळे छान वाटतं आहे. तर फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्यानंतर शेंगदाणे टाकायचे. तुकड्यामध्ये शेंगदाणे टाकत नाहीत काही काही जण, पण आमच्या भाऊंना शेंगदाणे खूप आवडतात, त्यामुळे ते टाकायला लावतात. तर शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदासुद्धा एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि थोडासा गरम मसाला टाकायचा. तोही एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचा. ते व्यवस्थित हलवून झाल्यानंतर जे बारीक करून ठेवलेले चपात्याचे तुकडे होते ते ते त्यात टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा एकदम व्यवस्थित हलवायचे. ते भाजून झाल्यानंतर तर एक लिंबू पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये. लिंबामुळे तुकड्यांची टेस्ट खूपच वाढते, ते छान लागतात. तर ती झाल्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. ती पण व्यवस्थित हलवून घ्यायची आणि सर्व करायचं दह्यासोबत. कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला आवडतं.